बातमी येते अमरावतीमधनं, कारण अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची अक्षरशः फसवणूक झाल्याचा प्रकार हा समोर आलाय। सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं। प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यासाठी अमरावतीमधून 450 भाविक गेले होते, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था झालेली नाही। त्यांच्या आयोजकांनी फसवणूक केल्याचा आरोप भाविकांनी केलाय आणि त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यानं भाविक आक्रमक झाले। अमरावती जिल्हा दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे नागरिकांनी तक्रारही केली। अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर आपली दलाली करण्यासाठी मोफत प्रवास आणि मोफत ती प्रयागराजची यात्रा करतो म्हणून इथून हिरवी झेंडी दाखवून नंतर फार मोठा वाजागाजा करून हिंदुत्वाचे नारे देत त्या लोकांना रवाना केले आणि तिथं अनेक लोकांची फसवणूक करून पैसे मागितले, पैसे उकळले आणि शेवटी त्यांना जेवणाची किंवा इतर कुठलीच व्यवस्था न करता त्यांच्याजवळून पैसे घेतले आणि त्यांना पूर्ण वाऱ्यावर सोडले। आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 6,000 रुपये द्यायचे आहे, तुम्हाला 2 टाईमचा चहा, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळेल। तिथे प्रयागराजमध्ये हे काही व्यवस्था केलेली नाही। आम्हाला घास बसते ना, जे गुराढोरांना जी घास चारतात त्या घासवर झोपायला लावला। 20 बाय 20च्या पेंडॉलमध्ये 450 जणांना आम्हाला झोपायला सांगितलं। आमची मागणी ही आहे की आम्हाला आमचे पैसे परत करा आणि आम्हाला सूरज मिश्रावर जी कंप्लेंट आहे त्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्या। आमचा जो छळ झालेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घ्या म्हणून। पुढच्या बातमीकडे, पाणी प्रश्नावरून संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक झाल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीनांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात त्यांनी आंदोलन केलं। अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्यानं मंगेश साबळेंच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होतीये। साबळे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत। त्यांनी या आधीही अनोखी आंदोलनं केली, मात्र आता साडी नेसून आंदोलन केल्यानं चर्चा अधिक होतीये। 4 वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा। आमच्या लेकरांना, आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या, हे फक्त निवेदन आहे। तुम्हाला हात जोडून विनंती आहे। सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाले, शब्दपूर्ती केली नाही। त्याचं कारण असं आहे, ठेकेदारानं काम कंप्लीट केलं नाही। ठेकेदाराची अवकात नव्हती काम कंप्लीट करायची, तर काम घेतलं कशाला? शासन बजेट देत नाही म्हणताय। मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला 2020 ला सुरू होणारी योजना 2025 पर्यंत 5 वर्ष कशी चालते? पाईप दाबून ठेवलेले आहे, महिलांना पिण्यासाठी पाणी नाहीये। वारंवार सांगून देखील कुणी ही गोष्ट कानावर घ्यायला तयार नाही आणि म्हणून महिलांचा आकांत मांडण्यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही उद्रेक या ठिकाणी केलेला आहे। जर का पुढच्या 8 दिवसामध्ये आमचं काम सुरळीत झालं नाही आणि पुढच्या 15 दिवसात गावाला प्यायला पाणी नळाला आलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा देखील इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। बातमी आता नोकरदारांसाठी आहे। सगळ्यात मोठी बातमी आजची, कारण मोदी सरकारनं मध्यम वर्गासाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांचं लक्ष असलेल्या टॅक्सबद्दल मोठी घोषणा केली। एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयाचाही कर भरावा लागणार नाही, मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर कर भरावा लागेल। स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलंय। ही करमाफी केवळ नव्या कर प्रणाली निवडणाऱ्यांचा लागू होणार आहे। कसा फायदा मिळणार आहे यातून जाणून घेऊयात। नोकरदार वर्गाचा किती टॅक्स वाचेल आणि कसा फायदा होईल बघा। 8 लाख उत्पन्न असेल तर फायदा होईल 30,000 रुपये, नव्या कर रचनेनुसार कर भरावा लागेल 0। 9 लाख रुपये जर उत्पन्न असेल तर कर फायदा होतोय 40,000 रुपयांचा, नव्या कर रचनेनुसार टॅक्स भरावा लागेल 0। 10 लाखांसाठी 50,000चा फायदा होतोय, कर 0। कोणताही कर द्यावा लागणार नाही नव्या कर रचनेत। 11,65,000 रुपयाचा फायदा होईल, कर 0।
12,80,000चा फायदा होईल. नव्या कर रचनेनुसार कर असेल 0. 16 लाख रुपये जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला फायदा होईल 50,000चा आणि कर मात्र भरावं लागेल 1,20,000 रुपये. हेच उत्पन्न 20 लाख झालं तर फायदा होतोय 90,000चा थेट, आणि नव्या कर रचनेनुसार टॅक्स भरावा लागेल तो 2 लाखांचा असेल. 24 लाख रुपये जर उत्पन्न असेल तर फायदा होतोय 1,10,000 रुपयांचा आणि नव्या कर रचनेनुसार कर भरावा लागतोय 3 लाख रुपये. उत्पन्न 50 लाख रुपये झालं वार्षिक तर 1,10,000चा फायदा होणार आहे. 10,80,000 रुपयांचा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. आणि बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काय घोषणा करण्यात आल्या आहेत पाहूया. सांगितलं होतं की साधारण 50,000 रुपयापर्यंत जो TDS ची माफी आहे ती 1 लाखापर्यंत वाढवावी. म्हणजे आपलं कासाचं जे आपण बोलत होतो ती इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं 1 लाखापर्यंत आता टॅक्स लागणार नाही आहे, TDS लागणार नाही आहे सिनियर सिटीजनना. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मला खरंच अपेक्षा वाळिंबे सर मी एकच मिनिटासाठी थांबतो, कारण हा थोडा मुद्दा आहे ना, नीट समजून घेण्याचा आहे, म्हणून तुमच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न. हा 1 लाखापर्यंत TDS लागणार नाही म्हणजे कशा स्वरूपात सिनियर सिटीजनला याचा फायदा होईल? म्हणजे इंटरेस्ट आतापर्यंत कसं होतं, मुदत ठेवीवर जे व्याज मिळायचं ते 50,000पर्यंतचं व्याज होतं, ते टॅक्स एक्झम म्हणजे त्याला TDS लागत नव्हता. आता 1 लाखापर्यंत जी अमाऊंट आहे त्याच्यावर टॅक्स लागणार, TDS लागणार नाही. 1 लाखापर्यंत जे बँकेत FD करतात सिनियर सिटीजन, साधारण PF मधून आलेला पेन्शनचा आलेला पैसा हा बँकेमध्ये FD म्हणून ठेवत असतात, फिक्स डिपॉझिट आपण करतो आणि त्यातून एक रिकरिंग अमाऊंट साधारण आपल्याला पेन्शन रूपानं मिळावी अशी अपेक्षा असते. तर त्यावर 1 लाखापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा TDS लागणार नाही. पुढची बातमी महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातनं. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे. एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटलांवरती कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच रणजितसिंह मोहिते पाटलांनी मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येत आहे. महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालंय. मात्र आता महायुतीतले प्रमुख नेत्यांनी एक निर्णय घेतलाय, मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळेच मवियाचं टेन्शन देखील वाढलंय. नेमकं महायुतीचं काय ठरलंय आणि का टेन्शन वाढणार आहे मवियाचं पाहूया. महायुतीत लढायचं, विरोधकांना पाडायचं. महायुतीचं ठरलं, एकमेकांच्या पायात पाय नको. भुजबळांच्या भाजप प्रवेशाला अल्पविराम. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीनं पाडायचं नाही तर लढायचं हे सूत्र अवलंबल्याचं दिसतंय. नुकतीच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रवेशाबाबत काही पथ्य महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी पाळण्यावर तिघांमध्ये एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसात महायुतीतच इन्कमिंगसाठी गर्दी वाढलीय. कशी बघा. शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपत जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे शहरातील ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपात आलेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अजितदादांकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील पक्षांमधील नेत्यांचे प्रवेश हे इतर मित्र पक्षांमध्ये होताना पाहायला मिळणार नाही. म्हणजेच नाराज भुजबळांचा भाजपतील प्रवेश लांबणीवर पडण्याची किंवा न होण्याचीच अधिक शक्यता वर्तवली जाते. उलटपक्षी विरोधी पक्षातील नेत्यांचे प्रवेश करून महायुती आणखीन मजबूत करण्याकडे कल असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पाडायचं नाही लढायचं हे महायुतीचं सूत्र आगामी काळात मवियाची डोकेदुखी वाढवणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी येते छत्रपती संभाजीनगरातनं. विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास कोण हिरावतोय असा सवाल उपस्थित होतोय. कारण वाळूज महानगर परिसरातून मध्यान्ह भोजनाचा तांदूळ आणि डाळीचा साठा जप्त करण्यात आलाय. गजानन सेल्स ॲग्रो गोदामावर जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि या गोदामात मध्यान्ह भोजनाचा जो साठा ठेवण्यात आला होता तो जप्त करण्यात आलाय.
पुढची बातमी कल्याणमधनं पाहायची. केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांवर आता अटकेची टांगती तलवार आहे. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लर्कला 1.5 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीनं सापळा रचत अटक केली. प्रशांत धीवर असं या लाचखोर क्लर्कचं नाव आहे. या लाचखोर क्लर्कनं मोठा खुलासाही केला. केवळ माझ्यासाठी नाही तर बड्या अधिकाऱ्यांसाठी पैसे मागितले असल्याचा खुलासा धीवरनं केला. त्यामुळे केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त उपायुक्तांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशांत धीवरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशांत धिवर या अँटी करप्शन ऑफिसरनी कोर्टापुढे प्रोड्यूस केलं होतं. त्याच्यावर 1.5 लाख रुपयाची लाच घेताना त्याला ऑन द स्पॉट पकडल्याचे ॲलिगेशन होते. मेहरबान कोर्टापुढे त्यांना हजर केल्यानंतर त्या सदर केसमध्ये 2 आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी तसंच व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी मेहरबान कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढची बातमी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही लाडकी योजनेमध्ये नियमबाह्य लाभ घेत असाल तर तुमच्यावर आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत. कोणत्या मंत्र्यांनी हा इशारा दिला आणि किती लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेत पाहूया. बोगस लाडकींवर गुन्हे दाखल होणार. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई. बोगस लाभार्थ्यांना मंत्र्यांचा इशारा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाडक्या बहिणींची आता खैर नाही. कारण ज्यांनी नियम डावलून लाडकींचे पैसे लाटलेत अशा बोगस लाडक्या बहिणींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. आणि असा इशारा दिलाय दुसरा तिसरा कोणीही नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी. त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींवर आता कारवाईचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 5,92,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता. त्यातल्या तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. चुकीची कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे. त्यामुळे 100% ती जी असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील. अशाच बोगस लाडक्या बहिणींवर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलंय. तसंच फसवणूक करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. नेमकं त्या काय म्हणाल्या पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलाय. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याचं सांगितलं जात आहे. काही परराज्यातल्या महिलांनीही पैसे लाटल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आला. त्यामुळे सरकारनं या योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे बहिणींनो, तुम्ही नियमात बसत नसाल तर या योजनेचा स्वतःहून लाभ सोडा, अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारनं सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलंय. सातारा जिल्ह्यातील 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करताच पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व अर्ज रद्द करण्यात आलेत. बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे. खरीप 2024 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कांदा पिकाची लागवड सुमारे 3,300 हेक्टरवरती झाली. परंतु विमा क्षेत्र जे होतं ते साधारणपणे 12,000 हेक्टरपेक्षा जास्त होतं. तर या विमा क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यानंतर सुकाणी समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं आणि 9,000 हेक्टर जे 18,000 पेक्षा जास्त अर्ज होते, ज्याच्यामध्ये एकतर ओव्हर इन्शुरन्स होता
किंवा पीक नसताना विमा केलेला होता. तर अशा सर्व अर्ज आपण रद्द केले. शासनाकडे तशी शिफारस कोण समितीने केली आणि शासनाने ती रद्द केली. आणि आता बातमी पालघरमधनं पाहिजे, कारण पालघरमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झालाय. वडवली ग्रामपंचायत हद्दीत MD पायरोलिसिस ही कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये स्फोट झाला. त्यावेळी 5 जण गंभीर जखमी झाले होते. 5 जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दोन्ही मृत लहान मुलं आहेत. कंपनीमध्ये जुनं टायर जाळून त्यापासून ऑइल तारा काढून त्यांची विक्री केली जाते. या स्फोटाला कंपनी मालक आणि प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी आता केलाय. आता एक वेगळी बातमी, कारण चीननं AI क्षेत्रात खळबळ माजवली आहे आणि यामुळे सर्वात मोठा धक्का AI क्षेत्राला मक्तेदारी असणाऱ्या अमेरिकेला बसलाय. काय घडलंय नेमकं पाहूया. AI मध्ये चीनने मोडली अमेरिकन मक्तेदारी. चीनने उडवली अमेरिकेची झोप. डीपसीकची ChatGPTला मोठी टक्कर. कमी खर्चात आणि वेगवान तंत्रज्ञान विकसित करण्यात चीनचा हातखंडा कुणीही धरू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. AI क्षेत्रामध्ये आमच्यासारखे आम्हीच अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेला चीननं मोठा धक्का दिलाय. अमेरिकेच्या ChatGPTला आता चीनच्या डीपसीकनं जोरदार टक्कर दिलीय. मुख्य म्हणजे ChatGPTच्या 1000 पट कमी खर्चात डीपसीक तयार करण्यात आलेलं आहे. अमेरिकेसाठी हा किती मोठा धक्का आहे या संदर्भात IT तज्ज्ञ अच्युत गोडबोले काय सांगतायत पाहूया. मला असं वाटतं अमेरिकन टेक इंडस्ट्रीला आणि एकंदर जागतिक टेक इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का याच्यामुळे बसलेला आहे की चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर अक्षरशः काही महिन्यात तिने डेव्हलप केलं आहे आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरती निर्बंध आले. म्हणजे तुम्ही जर का निर्बंध घालून चीनला खाली खेचून ठेचू शकत नाही, तो पुन्हा वरती येऊ शकतो. मग चीन करू शकतो तर भारत का नाही करू शकणार. तर कशा पद्धतीने चीनने AI क्षेत्रातील अमेरिकन मक्तेदारी मोडलेली आहे पाहूया. AI सॉफ्टवेअरसाठी AI मॉडेल आवश्यक असतं. AI मॉडेल महाग असल्याचा अमेरिकेचा दावा. मात्र डीपसीकनं हे सर्व दावे खोडून काढले. 1000 पटीहून कमी खर्चामध्ये डीपसीक तयार. त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. चीनचे हे AI असिस्टंट खुद्द अमेरिकेतच सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप बनलेले. एवढंच नाही तर अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील वर्चस्वाला चीननं मोठं आव्हान दिलंय. हा परिणाम एवढा थेट होता की त्याने अमेरिकेचा शेअर बाजारही डळमळीत झालाय. या दोन्ही देशांच्या टेक युद्धामध्ये मात्र विजय AIचाच होणार. कारण AI बनवण्याचा खर्च जेवढा कमी होईल तेवढाच त्याचा वापर वाढणार. पण या क्षेत्रात भारत मात्र स्पर्धेत कुठेच दिसत नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. आणि आता पुढची बातमी. माघी गणेश जयंती आज आहे आणि यामुळेच गणेश दर्शनासाठी भाविकांनी एकीकडे मंदिरात गर्दी केली आहे. माघी जयंती निमित्तानं साम TVवर तुम्ही अष्टविनायकाचं दर्शन मात्र अगदी घर बसल्या घेऊ शकताय. बघा, मोरगावचा मयुरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, महाडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर या मंदिराचं तुम्ही घर बसल्या अगदी मनोभावे दर्शन घेऊ शकताय. याच गर्दीत मंदिरात भाविकांनी गर्दीही केली होती. मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असून तुम्हीही घर बसल्या अष्टविनायकांचं दर्शन घ्या. हेऊरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, अष्टविनायकांचं दर्शन घर बसल्या साम TVच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकताय. तर तिकडे आज पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. दगडूशेठ मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया असा जयघोष यावेळी करण्यात आला. सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे. दरम्यान माघी गणेश जयंती निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय. 1.25 किलो सोन्याचा हार पूना गाडगीळ ज्वेलर्स कडून अर्पण करण्यात आला. सुवर्ण हाराची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
यंदाचा महाकुंभमेळा साधू संतांपेक्षा खरं तर मॉडेल सिने अभिनेत्रींमुळेच चर्चेत आलाय. त्यात आणखी एका हवाई सुंदरीची भर पडली आहे. या हवाई सुंदरीनं थेट नोकरीवर पाणी सोडत साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. पण कोण आहे ही हवाई सुंदरी, जाणून घेऊ. हवाई सुंदरी होणार साध्वी. महाकुंभमेळ्यात घेणार दीक्षा. लाखो रुपयाच्या पगाराच्या नोकरीचा करणार त्याग. एकशे 44 वर्षांनंतर येणारा महाकुंभ मेळावा हा सर्वार्थानं विलक्षण ठरतोय. या कुंभमेळ्यात मॉडेल हर्षा रिछारिया, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि IIT बाबाची जोरदार चर्चा रंगली. आणि आता यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे एका हवाई सुंदरीची. ममता कुलकर्णी नंतर आता डीजा शर्मा ही हवाई सुंदरी साध्वी होण्याची दीक्षा घेणार आहे. डीजा शर्मा ही MCOM झाली असून हवाई सुंदरी म्हणून तिला लाखोंचा पगार आहे. मात्र या सर्वाचा त्याग करून तिनं थेट दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. तिनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूयात. मी लवकरच दीक्षा घेऊन संन्यास घेणार आहे. माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या आयुष्यामध्ये काहीही उरलेलं नाही. आपण जितकं धार्मिक राहू आणि परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवू तितकी मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमचं दुःख लोकांसमोर मांडाल तर ते कमी न होता वाढत जाईल आणि त्यामुळे देवाचं नाव घेत राहा. हवाई सुंदरी डीजा शर्मानं संन्यास घेण्याचा निर्णय इंस्टाग्रामवर जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप करत टीका केली आहे. हवाई सुंदरी डीजा शर्मा ही साध्वी बनेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच. परंतु नेम, फेम आणि गडगंज श्रीमंती असली तरीही मनशांतीसाठी अध्यात्माच्या मार्गाला जात असल्याचं चित्र या महाकुंभ मेळ्यामध्ये दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. वळूयात पुढच्या बातमीकडे, कारण राज्यातील थंडी आता संपली आणि उन्हाच्या झळा या फेब्रुवारीपासूनच सुरू झाल्या आहेत. हवामान विभागानं फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात 4-5 दिवस थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.